केंजळगड हा किल्ला सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यात असून त्याची उंची समुद्र सपाटीपासून 1300 मीटर आहे। सह्याद्रीतील शंभू महादेव डोंगर रांगेची एक शाखा मांढरदेव या नावाने ओळखली जाते। याच शाखेतील एका सुळक्यावर हा किल्ला बांधण्यात आला आहे। उत्तरेकडून गडावर जाण्याचा मार्ग असून कडा तोडून अदमासे 100 पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत। पायऱ्यांच्या सुरुवातीस एक मोठा बुरुज आणि पहाऱ्याची जागा आपल्या दृष्टीस पडते। थोड्याच अंतरावर कातळात कोरलेली एक गुहा दिसून येते। गुहेच्या अंतर्भागात साठवणुकीची व चुलीची जागा आहे। येथून पुढे एका बाजूस उंच कडा आणि दुसऱ्या बाजूस खोल कडा यांच्या मध्ये कोरलेल्या पायऱ्या लागतात। या पायऱ्या निर्माण करताना फार मेहनत करावी लागली असेल हे निश्चित। कोरीव पायऱ्या चढून आपण थेट किल्ल्याच्या पठारावर येऊन पोहोचतो। उंचवट्यावर एक बांधकाम दृष्टीस पडते। बाले किल्ल्यावरील अनेक इमारती आता अस्तित्वात नाहीत। फक्त त्यांचे अवशेष व ज्योती दृष्टीस पडतात। हे आहे गडदेवता केंजळाई देवीचे मंदिर। आज मंदिराचे अवशेष शिल्लक असले तरी पूर्वी हे मंदिर खूप सुंदर असले पाहिजे असे जाणवते। पूर्वी गडावरील बांधकामासाठी चुन्याचा वापर केला जात असे। त्याचे मिश्रण तयार करण्यासाठी दगडाचे वर्तुळ करून त्यात गोलाकार जात्याने चुन्याचे मिश्रण केले जात असे, ज्यास चुन्याचा घाणा असे म्हणतात। हे आहे दारू गोळ्याचे कोठार। गडावरील हीच इमारत अजूनही चांगल्या अवस्थेत आहे। तर जोते शिल्लक असले तरी पूर्वी ही गडावरील महत्वाची इमारत असावी। या ध्वजस्तंभावर स्वराज्याचा जरीपटका डौलाने फडकताना दिसतो। केंजळगड किल्ल्याचा माथा 250 यार्ड लांब व 100 यार्ड रुंद आहे। किल्ल्यावर जाण्यास 2 रस्ते असून वाई मार्गे आस्त्रे खवली येथून तर उत्तरेकडून आंबेघर मार्गे गडावर जाता येते। ही आहेत किल्ल्यावरील पाण्याची गरज भागवणारी टाकी।
किल्ला चारही बाजूंनी तटबंदी करून भक्कम करण्यात आले आहे. किल्ल्याच्या चौफेर पाचगणी, महाबळेश्वर, रायरेश्वर, धोम धरण, पांडवगड, कमळगड, मांढरदेवी इत्यादी स्थळे दृष्टीस पडतात. तटबंदीत शत्रूचा वेध घेण्यासाठी तोफा अथवा बंदुका ठेवण्याची छिद्रे कोरण्यात आली आहेत. गडावरील आणखीन एक पाण्याचे टाके. कातळात कोरलेल्या कोरीव पायऱ्यांसाठी प्रसिद्ध असा हा केंजळगड प्रत्येकानेच पाहावयास हवा.